सर्वांना ख्रिस्तात सलाम. आपण थोडं ख्रिस्ती क्रांतीच्या इतिहासाकडे वळणार आहोत आणि हा आपला तिसरा पर्व आहे. तत्कालीन पोप लिओ द 10th म्हणजे लिओ नावाचा जो 10वा पोप होता, त्यांनी चर्चविषयीचं सत्य उघडकीस आणणारा मार्टिन लुथर याच्या विरोधात एक फरमान काढले. तेव्हाचा फरमान हा जणू काय राजानी एका सब्जेक्टला म्हणजे राजानी एका साधारण व्यक्तीला दिलेला फरमान जसा असेल तसाच पोपचा फरमान मानला जायचा. आणि त्या फरमानात त्यांनी सुरुवातीचेच काही वाक्य असे लिहिलेले: हे सेनाधीश देवा, तू आम्हाला परत आण, तू आपला मुखप्रकाश आमच्यावर पाड म्हणजे आम्ही तरू. मिसर देशातून तू द्राक्षवेल काढून आणला आणि राष्ट्रांना घालवून देऊन तो त्यांच्या भूमीत लाविला. आता रानडुक्कर त्याची नासधूस करतो, जीवजंतू त्यावर आपला निर्वाह करतात. लक्षात घेण्याची गोष्ट आहे, पोपचा जो फरमान होता आणि त्यामध्ये त्यांनी हे जे उद्गार लिहिलेले आहेत, हे 80व स्तोत्र आहे, साम 80. आणि हे लिहिताना तो मार्टिन लुथर जो चर्च विषयीचं सर्व खुलासा करत आहे, लोकांना खरं काय ते सांगत आहे, त्याविषयी तो हे उद्गार करत आहे. आणि त्याला तो शास्त्रातले वचन कसे उलट करून त्याच्या विरोधातच वापरत आहे, हे लक्षात घ्या. मार्टिन लुथरला पोप या ठिकाणी रानडुक्कर म्हणून संबोधतो आणि त्याला तो म्हणतो की हा परमेश्वरा, तू जी द्राक्षवेल इथे निर्माण केलेली आहे त्याच्यामध्ये नासधूस करण्यासाठी असा हा एक व्यक्ती आलेला आहे. तुम्हाला माझ्या नावाकरिता छळ सहन करावा लागेल, अवहेलना सहन करावा लागेल. हे जे वचन आहे, हे परमेश्वराचं वचन या ठिकाणी खरं ठरत आहे. तत्कालीन चर्चची गोष्ट आहे. साधारण 10व्या शतकापासून ते 16व्या शतकापर्यंत चर्चचं सर्व लोकांवर वर्चस्व होतं. का? कारण की त्याआधी जे रोमी साम्राज्य होतं, ते रोमी साम्राज्य हळूहळू संपुष्टात आलं, ते संपून गेलं आणि रोमी जो सम्राट आहे त्याच्यावर चर्चचा हुद्दा होऊ लागला. का? कारण असा एक काळ आला जिथे राजा नाही परंतु चर्च लोकांना मदत करू लागले, आर्थिक सहाय्य करू लागले. त्यांच्या रोजच्या जीवनाचं धुरा जी आहे ती चर्च वाहू लागली. चर्चने आणि पोपने स्वतःला राजाहून उंच केले आणि काही नियम असे स्थापन केले. पवित्र शास्त्रातले काही वचनं हे डावलून त्यांनी असे नियम स्थापन केले की त्यांनी म्हटलं की आम्ही जे आहोत ते येशू ख्रिस्ता खाली आणि तुमच्या वर आहोत. उदाहरणार्थ, जे आपण भाकर आणि द्राक्षरस घेतो, ते भाकर आणि द्राक्षरस आपण येशूच्या स्मरणार्थ घेतो, हे आज आपल्याला माहिती आहे. परंतु तेव्हा ते म्हटले की हे भाकर आणि द्राक्षरस खरोखर येशूचंच मांस आणि येशूचंच रक्त आहे आणि म्हणून हे फक्त आम्हीच हाताळू शकतो. म्हणून तुम्हाला जे प्रभुभोजन घ्यायचं आहे ते आमच्याच हस्ते घ्यावं लागेल आणि आम्ही हे तुमच्यापेक्षा उच्च आहोत. याचाच फायदा उचलून ते लोकांकडनं पैसे लुबाडू लागले. ते लोकांना म्हणू लागले, तुमची नरकदंडाची शिक्षा आम्ही कमी करू शकतो आणि तुम्हाला स्वर्गात आम्ही रस्ता दाखवू शकतो. तुम्ही फक्त आम्हाला आर्थिक मोबदला द्यायचा. तुमच्या नरकदंडाची शिक्षा 10% कमी करायची असेल तर तुम्ही आम्हाला अमुक पैसे द्यायचे, 20% कमी करायचे असेल तर अजून जास्त पैसे द्यायचे, 30% कमी करायचे असेल तर अजून जास्त पैसे द्यायचे. ह्याला इंडल्जन्सिस असं नाव पडण्यात आलं. आणि हे पोपनी ह्यासाठी सुरू केलं कारण की रोम शहरामध्ये त्याला अनेक इमारती उभारायच्या होत्या, अनेक चर्चेस बांधायचे होते आणि त्यासाठी जो लागणारा पैसा होता तो पैसा आपल्या खजिन्यात यावा म्हणून लोकांना त्यांनी असेच काही वचनाचे म्हणजे उलटे करून वचनं सांगून लोकांकडनं ते पैसे घेऊ लागले. हे सर्व चालू होतं हे 15व्या शतकापर्यंत. 15व्या शतकापर्यंत काही क्रांतिकारक होऊन गेले. आपण मागच्याच आठवड्यात पाहिलं, जॉन वायक्लिफ नावाचा एक क्रांतिकारक होऊन गेला, ज्यांनी चर्च विरोधात, चर्च जे सर्व गैरप्रकार करत आहे त्या विरोधात आपला आवाज उचलला. परंतु चर्चनी काय केलं हे आपण पाहतो. चर्चनी जॉन वायक्लिफ
ह्याला तेव्हा सुद्धा त्याची निंदा करून त्याला चर्चमधनं बहिष्कृत केले. तो एक चर्चचा पाळक होता आणि ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीचा एक नामांकित प्रोफेसर होता, परंतु त्याला त्या हुद्द्यांवरून काढण्यात आलं आणि चर्चमधनं बहिष्कृत करण्यात आलं. कोणीही त्याच्याशी संपर्क साधायचा नाही असं त्या काळच्या पोपनी त्याच्या विरोधात फरमान काढलं. या फरमानाला पेपल बुल असं म्हटलं जातं. बुल असं म्हटलं जातं. बुल म्हणजे बैल नव्हे. बुल म्हणजे त्या काळी जो फरमान असायचा त्याला एक बिल्ला असायचा आणि ह्या बिल्ला ह्याला लॅटिन शब्द हा बुल असा आहे, म्हणून त्याला पेपल बुल असं म्हटलं जायचं. जॉन वायक्लिफ विरुद्ध असा एक बुल काढण्यात आला, एक फरमान काढण्यात आला आणि त्याला चर्चमधनं बहिष्कृत करण्यात आलं. काही वर्षातच त्याला एक स्ट्रोक आला आणि त्यामधनं जॉन वायक्लिफ मरण पावला. चर्च तिथेच थांबलं नाही. जॉन वायक्लिफचा जो सुवार्थ प्रचार आहे, जे खरं सांगणं आहे चर्चबद्दलचं, ते अनेक लोकांपर्यंत पोहोचलं. त्याचं लिखाण अनेक लोकांपर्यंत पोहोचलं आणि त्याची अजून निंदा व्हावी म्हणून त्याला जे पुरण्यात आलं, पुरलेल्या जॉन वायक्लिफला त्याच्या देहाला, मृत शरीराला बाहेर काढण्यात आलं, त्याला जाळण्यात आलं आणि जवळची जी नदी आहे त्याच्यामध्ये त्याची राख फेकण्यात आली, अशासाठी की त्याचा कुठलाही लवलेश आपल्या शहरामध्ये, आपल्या राष्ट्रामध्ये राहू नये म्हणून चर्चनी आपला थोथांड लपवण्यासाठी इतकी मोठी स्टेप घेतली. त्याच्यानंतरच जॉन हुस नावाचा अजून एक क्रांतिकारक होऊन गेला, ज्याने जॉन वायक्लिफकडनं प्रेरणा घेतली आणि त्याच्या जवळच्याच शहरामध्ये, प्राग नावाच्या शहरामध्ये, त्याने खरं काय ते आहे, म्हणजे चर्च कसं आपल्याला लुबाडत आहे आणि चर्च आपल्याला सांगत आहे की लॅटिन भाषेतच, जी भाषा लोकांना माहीत नाही त्या भाषेतच आपण विधी चालवायची. परंतु लोकांना काय खरं ते कळत नव्हतं आणि लोकांना बायबल वाचण्याची देखील मुभा नव्हती. आज आपल्याकडे पवित्र शास्त्र आहे, खरोखर आशीर्वाद आहे. जॉन हुसनी हे लोकांपर्यंत पोहोचवलं म्हणून त्याला एका सभेत बोलवण्यात आलं. त्यातला कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी प्रत्युत्तर देण्याची संधी नाही दिली आणि त्याला सर्वांसमोर उभं जाळण्यात आलं. अशी शिक्षा चर्चनी जॉन हुसला दिली. हे खरे क्रांतिकारक होते. हेच झाल्यानंतर 100 वर्षाचा काळ लोटून गेलेला आहे. हान्स लुथर नावाचा एक कोल मायनर, म्हणजेच कोळशाची जी खाण आहे त्या खाणीत काम करणारा एक व्यक्ती, आणि विटेनबर्ग नावाच्या एका जर्मनीच्या शहरात तो राहतो. या शहरात काम करत असताना त्याची जी पत्नी आहे ती गरोदर झाली आणि तिला मार्टिन नावाचा एक मुलगा झाला. अनेक मुलांपैकी हा एक मुलगा होता. हान्स लुथरला या मार्टिन लुथरविषयी खूप स्वप्न होते की हा पुढं जाऊन वकील बनणार आणि आपल्या परिवाराचं नाव तो उंच करणार. आणि मार्टिननी त्या दिशेकडे वाटचाल करण्यास सुरुवात देखील केली. आपल्या स्कूलमधला आणि आपल्या कॉलेजमधला सर्वोच्च स्टुडंट म्हणून त्याला नामांकित करण्यात आलेलं. त्यावेळेस लॉजिक नावाचा एक सब्जेक्ट असायचा. लॉजिक म्हणजे आत्ता आपण त्याला गणित असं म्हणू. ते आणि लॅटिन हे 2 सब्जेक्ट्समध्ये त्याचा अभ्यास निपुण होता आणि ते असणं गरजेचंच होतं, कारण की लॉयर म्हणजे वकील बनण्यासाठी हे सर्व जे गोष्टी आहेत, या सर्व सब्जेक्ट्स आहेत, हे माहिती असणं गरजेचं होतं. लॅटिनचा अभ्यास त्याचा झालेला आणि लॉजिक म्हणजे कशानंतर काय येतं हे म्हणजे गणितशास्त्र, याच्याविषयी त्याचा अभ्यास होता. तर्कशास्त्र याविषयी त्याचा अभ्यास होता. असंच एक दिवशी कॉलेजकडे जात असताना, आपल्या युनिव्हर्सिटीकडे जात असताना मोठं वादळ सुटलं आणि ह्या वादळातून वाटचाल करत तो त्याच्या युनिव्हर्सिटीकडे जात होता. एका टांग्यात तो बसलेला आणि त्याच्या जवळच एक मोठी वीज पडली. जोरजोरात पाऊस पडत होता, विजांचा गडगडाट होत होता आणि जोरात वीज पडली. तो घाबरला, बिथरला. त्यांनी परमेश्वराकडे प्रार्थना केली, हे परमेश्वरा, या वादळातून तू मला वाचवलंस तर माझं जीवन मी तुला समर्पित करेल. आणि परमेश्वराने त्याचा जीव वाचवला. तो त्याच्या इच्छेस्थळी सुखरूप पोचला आणि त्यांनी देखील आपली जी प्रॉमिस आहे त्यापासून तो दूर गेला नाही. मार्टिननी त्या क्षणी निर्णय घेतला, मी जो वकील बनण्यासाठी जात होतो, आता तो माझा मार्ग नाही, तर मी माझं संपूर्ण आयुष्य हे परमेश्वरासाठी समर्पित करणार. परमेश्वराबद्दल जे गूढ आहे, जे गुपित आहे, जे सर्व रहस्य आहे, पवित्र शास्त्रात काय लिहिलेलं आहे, सर्व माहिती करण्याचा त्यांनी ध्यास घेतला. त्यांनी आपलं जीवन समर्पित करून तो एक साधू झाला. त्या काळी परमेश्वरासाठी आपलं जीवन समर्पित करणे म्हणजे साधूचं जीवन हे स्वीकारणे.
जवळच्या एक मॉनेस्ट्रीमध्ये जाऊन तो राहिला आणि रोज त्यांनी जे शिक्षण घेतलेलं लॅटिन, त्या काळी लॅटिन भाषा माहीत असणं म्हणजे जणू काय आजच्या काळामध्ये संस्कृत ही भाषा माहिती असणं असं आहे. इतकी जुनी पुरातन काळाची भाषा, परंतु त्यांनी ती शिकल्यामुळे त्याला फायदा असा झाला की त्याला पवित्र शास्त्र संपूर्ण वाचता आलं. पवित्र शास्त्र वाचल्यामुळे त्याला खरं काय ते कळालं की चर्च काहीतरी वेगळंच सांगत आहे आणि लोकांना काहीतरी वेगळंच सांगून पैसे लुबाडत आहे, परंतु शास्त्रात काहीतरी वेगळंच लिहिलेलं आहे. परमेश्वराचे नियम किती चांगले आहेत, किती पवित्र आहेत. आणि जे आत्ताचे चर्च आहे ते आपल्याला कसं खोटं सांगून शास्त्रातले नियम डावलून आपल्याकडनं पैसे लुबाडत आहेत, हे खरं त्याला कळलं. आणि चर्च विरुद्ध त्यांनी आवाज उचलला आणि ह्या आवाजाचा पहिला जो ठोका आहे तो 1517 साली 31 ऑक्टोबर. सर्वात मोठं चर्च, विटेनबर्ग शहरातलं सर्वात मोठं जे चर्च आहे ते कासल चर्च. कासल चर्चच्या दारावर जाऊन हा मार्टिन लुथर त्या कासल चर्चकडे गेला आणि त्या दारावर 95 मुद्दे, जिथे चर्च चुकत आहे, जिथे चर्च आपल्याला फसवत आहे, असे 95 मुद्दे त्यांनी त्या चर्चच्या दारावर खिळ्याने ठोकले. आणि हे करून त्यांनी पब्लिकली चर्चला उघड केले. चर्च काय मोठं थोथांड चालवत आहे, तुम्हाला कुठल्या प्रकारे फसवत आहे हे त्यांनी दाखवून दिलं. ह्या मार्टिन लुथरची प्रेरणा जे 100 वर्षाआधी जॉन वायक्लिफ आणि जॉन हुस ह्यांनी निंदा सहन केली परमेश्वराच्या वचनासाठी, चर्चची निंदा अवहेलना सहन केली, हे त्याचे प्रेरणास्थान. हे सर्व त्यांनी केलं आणि हे सर्व पोपपर्यंत जाऊन पोचलं. पोपला कळल्यानंतर तो रागावला. या जो मार्टिन लुथर आहे या विषयी त्यांनी खूप दुर्भाषण केले. दुर्भाषण करून त्यांनी जो फरमान आहे म्हणजे जो पेपल बुल आहे तो पेपल बुल काढला आणि त्याला चर्चमधनं बहिष्कृत करण्याची धमकी पोप या ठिकाणी देत आहे. आणि ते करताना तो म्हणतो, जे 80व स्तोत्र आहे तो म्हणतो, हे सेनाधीश देवा, तू आम्हाला परत आण. रानडुक्कर त्याची नासधूस करत आहे. जे द्राक्षवेल तू निर्माण केलेलं आहे, रानडुक्कर त्याची नासधूस करत आहे. अशा प्रकारे जे क्रांतिकारक आहे त्याला असं अवहेलना सहन करायला लागत आहे. तो फरमान जो आहे तो मार्टिन लुथर पर्यंत पोहोचला. आणि मार्टिन लुथरनी काय केलं माहिती प्रियांनो? हे असं फरमान जे संपूर्ण राष्ट्रात नावाजलेलं होतं, संपूर्ण राष्ट्रात त्याची खबर गेली होती, असं महत्त्वाचं फरमान शहराच्या मधोमध येऊन मार्टिन लुथरने येऊन ते सर्वांसमोर जाळले, त्याला आग लावली की मी अशा खोटं सांगणाऱ्या, अशा थोतांड चालवणाऱ्या चर्चला मी स्वीकारत नाही. तोपर्यंत त्याने अनेक प्रिंटिंग प्रेस हे निर्माण झालेलं आणि प्रिंटिंग प्रेसने त्याने अनेक जे त्याचे लेख आहेत ते छापले आणि लोकांपर्यंत पोहोचवले. आणि या लेखाद्वारे अनेक लोकांना काय सत्य परिस्थिती आहे ती कळली. तिथे पोपनी मार्टिन लुथरचे सर्व लेख जाळले. इथे फरमान जाळत असताना मार्टिन लुथरनी कॅथलिक चर्चचे सर्व लेख जाळले. असं या ठिकाणी एक शीतयुद्ध त्या ठिकाणी चाललेलं. पोप आणि त्याचा जो साथी आहे त्याचं नाव योहान होतं. या योहान एक नावाच्या मनुष्याने अनेकदा मार्टिन लुथरला एक डिबेट करण्यासाठी, एक विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी बोलवलं. आणि तिथे नेहमी त्यांच्यामध्ये तंटा होत असत, भांडणं होत असत आणि ते ती सभा तशीच बरखास्त करण्यात येत असत. शेवटी वर्म्स नावाचं एक शहर जर्मनीमध्ये आहे, तिकडे एक मोठी सभा भरवण्यात आली. आणि या सभेमध्ये तत्कालीन जो रोमी सम्राट आहे तो सम्राट हजर होता, हा योहान एक हजर होता. आणि हे सर्वांनी मार्टिन लुथरला त्या सभेसाठी आमंत्रण दिले. आमंत्रण देताना त्यांनी म्हटलं की आम्ही तुला परत जाण्याची मुभा देऊ, तुझ्यावर कुठल्याही प्रकारचा अत्याचार होणार नाही, आपण फक्त विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी भेटत आहोत. परंतु मार्टिन लुथरचा जो प्रेरणास्थान हे जॉन हुस आणि जॉन वायक्लिफ, यापैकी जो जॉन हुस होता याला असंच चर्चने बोलवलं होतं आणि असंच त्या ठिकाणी खोटं सांगून त्याला बोलवून तिथेच त्याच ठिकाणी
जॉन हुसला त्याचा प्राण गमवावा लागला, कारण त्याला चर्चने सत्य उघड करण्यासाठी उभं जाळलं होतं. हे भय त्याच्या मनात होतं. चर्च आपल्याला बहिष्कृत करणार, इथून पुढे आपलं लोकांपर्यंत आपण पोहोचू शकणार नाही, हे भय मार्टिन लुथरच्या मनात होतं. मार्टिन लुथर प्रार्थना करत करत त्या सभास्थानात पोचला. तिथे त्याला काही बोलण्याची संधी दिली नाही आणि चर्चने त्याच्या विरोधात आरोपवर आरोप केले की तू हे 95 मुद्दे लावून खूप मोठी चूक केलेली आहेस. त्याच्या विरोधात 41 आरोप त्या वर्म्स नावाच्या शहरातल्या सभेत मार्टिन लुथरवर रोमी जो सम्राट आहे आणि योहान एक जो तेव्हाचा पोप आहे, त्या पोपचा जो खासदार होता, त्या दोघांनी ते 41 आरोप त्याच्यावर लावले. तू जर हे तुझे 95 मुद्दे परत घेतले नाही आणि चर्चची माफी मागितली नाही तर तुला आम्ही चर्चमधनं बहिष्कृत करू, अशी धमकी तत्कालीन चर्चने मार्टिन लुथरला त्या सभेत दिली. आता जर हा कुठला बॉलिवूडचा किंवा हॉलिवूडचा पिक्चर असता तर आपण काय विचार केला असता की जो हिरो आहे, जो मार्टिन लुथर आहे, त्यांनी काय सरळ उत्तर दिलं असतं की नाही नाही, शास्त्र असं सांगतं नीतिमान हा विश्वासाने जगेल, तुम्ही विश्वासाने जगत नाही, तुम्ही जो तत्कालीन जे पोप आहे ते पोप सर्वात मोठे आहे, तुम्ही असं मानताय, सर्व खोटं आहे, असं बोलून तो तिथून निघून गेला असता असं आपल्याला वाटतं. परंतु मार्टिन लुथरनी काय केलं? मार्टिन लुथरनी सौम्य शब्दात सांगितलं, इतकं सौम्य की कदाचित समोरच्या लोकांपर्यंत ऐकू गेलं नाही असं नमूद केलेलं आहे. तो म्हणतो तुमचं चर्च चुकीच्या गोष्टी करतं, लोकांकडनं खोटं सांगून पैसे लुबाडतं, तुमचं पवित्र शास्त्र हे तुमच्या चर्चच्या दाराशी साखळ दंडाने बंद आहे आणि ते लॅटिन भाषेत आहे म्हणून लोक ते वाचू शकत नाही. का? कारण की तुम्ही घाबरता की लोकांपर्यंत सत्यवचन काय आहे ते पोचेल. जो प्रभुवचन जे तुम्ही देता ती चुकीच्या पद्धतीने देता, चुकीच्या पद्धतीने अशासाठी की तुम्ही स्वतःला उच्च करता, तुम्ही उच्च नाही. लोक जितके परमेश्वरासमोर आहेत तितकेच तुम्ही देखील आहात. हे सर्व मुद्दे घेऊन मार्टिन लुथर या चर्च समोर गेला आणि तो म्हणतो की मला 24 तासाचा वेळ द्या, मी विचार करून पुन्हा या सभेत येईल, पुन्हा आपण सभा सुरू करू आणि माझा निर्णय काय आहे तो मी कळवेल. आता पुढच्या 24 तासात काय होणार? मार्टिन लुथर हा त्याचे जे उद्गार आहेत ते परत घेईल, पवित्र शास्त्र किती उच्च पातळीवर आहे हे त्यांनी लोकांपुढे सांगितलेलं आहे, भीतीपोटी तो हे खोटं आहे असं सांगेल, चर्चच्या दबावाखाली तो दबला जाईल. मार्टिन लुथर काय करणार हे आपण पुढच्या सत्रात पाहूया. आमेन.